लाडक्या बहिणीचं आम्हाला मोठेपण देऊशानी सांगायला या 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 आणि इथे येऊन आमची बेहाल करायला. घरी सांगितलं साड्या खूप छान आहेत, पण इथं काय सगळ्या फाटक्या साड्या निघल्या. आमची छोट्याले लेकरं घेऊन हे आणले आम्ही उपाशी पोटी. काही सोय नाही, सगळे ढकला ढकली, सगळे डोकं ढकला ढकली चालू आहे. साडी एकही चांगली नाही, गेल्या त्यांना तर फाटक्या साड्या आहेत, एक साडी धडाची नाही. साड्या फाटक्या दिल्या, पण चांगल्या सकाळपासून झाले. मी लहान लेकरू घेऊन इथं उन्हात अनात बिना भाकरी बिना पाण्याचं आलो. पुण्या काहून आले तुम्ही? आम्ही मण्याहून आले. कशासाठी आले तुम्ही? आम्हाला घरी सांगितलं साड्या खूप छान आहेत, पण इथं काय सगळ्या फाटक्या साड्या निघल्या. आमची छोट्याले लेकरं घेऊन हे आणले आम्ही उपाशी पोटी. काय म्हणून? काही सोय नाही, सगळे ढकला ढकली, सगळे डोकं ढकला ढकली चालू आहे. मी लहान लेकरू घेऊन इथं उन्हात अनात बिना भाकरी बिना पाण्याचं आलो. खायला नाही की पियाला नाही पाणी. एक तर लाडक्या बहिणीचं आम्हाला मोठेपण देऊशानी सांगायला या 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 आणि इथे येऊन आमची बेहाल करायला. नाही, साडी एकही चांगली नाही, गेल्या त्यांना तर फाटक्या साड्या आहेत, एक साडी धडाची नाही. आणि आम्ही इथे काय करणार आहोत? आम्हाला दशाला तशा इथं आमच्या गावात मेळावा झाला मराठ्याला. किती शिस्त प्रमाण झाला, किती साडी छान दिली. हो, काहीच नाही, काहीच नाही. बिना पाण्याचं लेकरू तरसायला कोरडं फुकवून झालं. पाणी सुद्धा एवढं भेटलं नाही इथे.